चरण साजिरे राहिला भिवरे तिनी उभा खुंटले सायास अनिकया जीवा खुंटले सायास अनिकया जीवा धरिले केशवा पाय तुझे हरी लावोनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी तुझ वाटे आता ते करी अनंता तुझ वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे संताला माझे लावोनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी श्री संताची या माथा करीनावरी माथा करीनावरी संताची या माथा करीनावरी संताची या माथा करीनावरी सांगे करी दर्शन साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास संती विठोबाशी लावोनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी कीर्तन विषयी करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मुख्य कुटुंबिकांना आवाज द्या चांगला बेस कमी करा वैराग्याचे महावीर देहू निवासी श्रीमंत संत श्रेष्ठ गुरु तुकाराम महाराज यांचा पाच चरणांचा उत्कृष्ट असा सर्व पंथी संत प्रकरणातील अभंग असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून
संतावर वज टाकल्याच्या नंतर माणूस कसा निश्चिंत होतो याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा भंग आहे विठ्ठल। अखिल ब्रह्मांड नायक रूपिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्मेच्या अस्थि मागा कृपेद्वारा मुक्त कैवल्य दिनविधी नान्यांची राजे साधकांची महिमा योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भावी उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप शत्रुवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र वेळगाव नावाचं हे गाव आणि या वेळगाव नावाच्या गावामध्ये ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत सद्गुरु श्री संत भगवान बाबांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यातून विशेष करून तरुण मंडळीच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे। आणि आजची ही कीर्तन सेवा योगायोगानं कीर्तन सेवेची सेवादाते आहेत ते म्हणजे निळकंठरावजी मुरलीधर सानप माजी सरपंच वेळगाव आणि स्वर्गवासी नाना माताजी भुगे यांच्या स्मरणार्थ प्रभाकर नाना भुगे यांनीही आजची कीर्तन सेवा या ठिकाणी घेतलेली आहे। बाबांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं माननीय श्री सुहासांना कांदे अंजुताई कांदे यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं माननीय सरपंच वेळगावचे भाऊ बाबड आणि सर्व संत भगवान बाबा पुण्यतिथी उत्सव समिती ग्रामस्थ मंडळ वेळगाव यांच्या सगळ्यांच्या आयोजनातून नियोजनातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे। परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु वैकुंठवासी भगवान बाबांचं पुण्यस्मरण आणि सद्गुरु न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचा कृपाशीर्वाद त्या आशीर्वादानं हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। माझा योग चांगला वेळगावला म्हणण्यापेक्षा नांदगाव तालुक्यातच बऱ्याच दिवसानं येण्याचा योग आला। म्हणजे नारळी जी फिसकाला तिथून आम्ही जी फिसकलो ती पुन्हा त्याच्यानंतर आज योग आला बरोबर आहे का नाही। त्याच्यानंतर नाहीतर खरं म्हणजे नंदू महाराजांचा आग्रह आणि त्या आग्रहाखातर ही कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी आहे। तरुण मंडळी खरं म्हणजे 3 दिवसाचाच कार्यक्रम आहे पण असं वाटायला लागलं एखादा नारळी सप्ताह बाबाचा चालू एवढं सुंदर आयोजन कार्यक्रमाचं या ठिकाणी केलेलं आहे। नंदू महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी सगळे स्वतः नंदू महाराज उपस्थित आहेत। आज योगायोगानं महाराष्ट्रातील नामवंत गायक की आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा असं व्यक्तिमत्व म्हणजे आज अचानक सापडले म्हणजे रोहिदास आबा जगदाळे आज आवर्जून उपस्थित आहेत। आपण मनापासून धन्यवाद देतो। आमचे श्रावण महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे पितृतुल्य पितृचरणत राजू महाराज तेही उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद। आमचे अंकुश महाराज दराडे संस्थेतील विद्यार्थी परिसरातून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आपल्या सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो। आणि वेळगाव काही आम्हाला नवीन नाही मी काही यांना नवीन नाही पण आता बऱ्याच दिवसानं सेवेचा योग आहे आपण सगळेजण त्या निमित्तानं उपस्थित आहात। बाबांची पुण्यस्मरण साजरं करतोय कसं आहे बाबांची पुण्यतिथी का करावी कशासाठी करावी तर त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी आपण करावी। ज्ञानोबराय म्हणतात मुक्ता ते निर्धारिता आपुलीच मुक्तता आपली आपण मुक्तता करून घेण्यासाठी संतांचं स्मरण आहे। लक्षात आलं का नाही। त्यांची नजर जरी आपल्यावर पडली तरी आपल्या आयुष्याचं सोनं होतं। ज्ञानोबराय म्हणतात हा दिठीवा जयावरी झळके की पद्म करू माता तारुखे संतांची नजर आपल्यावर पडली की आपले सोनं होत असते। आणि बाबाचा उत्सव आपण वेळगावातच करायलो असं अजिबात नाही। यांचा उत्सव वैकुंठात सुद्धा म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती। संतांचा सोहळा वैकुंठात होतो देव सुद्धा मला वाटते त्यांचा सोहळा करील त्यांच्यावर देवानं सुद्धा पुष्पवृष्टी करावी असलं संतांचं जीवन आहे। आणि ते जीवन म्हणजे संत भगवान बाबाचं जीवन आहे। बाबाच्या जीवनामध्ये अनेक त्या ठिकाणी संकट आले पण संकटाचा सामना करत करत बाबांनी जवळजवळ आता 60 वर्ष पूर्ण झाले की बाबा आपल्यातून निघून
निघून गेले, प्राणज्योत त्या ठिकाणी मालवली गेली आणि त्यांचा हा उत्सव आपण संपन्न करत आहात. आपल्याला मनापासून धन्यवाद. खरं म्हणजे तुम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे एवढं चांगलं काम आहे, एवढा सुंदर सप्ताह केला आहे. पण आता आशीर्वाद देणं एवढं काही आपलं तोंड नंदू महाराज मोठं नाही, त्याच्यामुळे आबा आपण धन्यवाद देऊ. बरोबर आहे की नाही? भाविक विश्वासी आणि तुका म्हणे नमन त्याशी. आपल्या सगळ्याला नमन आहे. त्या संतावर वज टाकल्याच्या नंतर माणूस कसा निश्चिंत होतो याचं चिंतन करतात. तुकोबराय म्हणतात कसं आहे, हे बघा, वजन आहे असा माणूसच नाही. प्रत्येकावर कशाचं ना कशाचं काय आहे, वज आहे. आता हे बघा, माझ्यावर बी हे कीर्तनाचं काय टाकलेलं आहे, वजच आहे. किंवा आता हे यांच्यावर हे कीर्तनाचं वज आहे. आता हे सगळं आयोजन कोणता महाराज आला कोणता नाही गेला, ही नंदू महाराजवर काय ही वजच आहे महाराज. ह्याच एवढं मोठं वज दुसरं कोणतं नाही सांगा. लय मोठं वज आहे ना. कुणावर कशाचं, आता सेवेचं सौजन्य म्हणा, हे कीर्तनाचं सेवेचं त्यांच्यावर ही वजच आहे की नाही का सांगा बरं. कुणावर कशाचं पण वज नाही असा माणूसच जगाच्या पाठीवर नाही. प्रत्येकाच्या मागं काही ना काहीतरी वज आहे का नाही, बोला की हो आहे का नाही. बरं, वजन आहे का? आहे. वजन आहे ह्याचा माणूस नाही, वज प्रत्येकावर आहे. पण कसं आहे, ही जी वजे ही वजे उतरायसारखी, ही चिल्लर वजे तो आहे. हो, कीर्तनाचं वज वाटायलंय का? हा, मला तुमची तारीखच नको. उतरलं वज काय त्याला, उतरलं का नाही वज सांगा. हे की नंदू महाराजाला वज वाटायला काय, तुमचं तुम्ही बघा, संपला विषय. माणूस मोकळं होते ना हात झटकून. पण या जगात दोन वजे असेल, ते वजे काही केल्यानं उतरत नाहीत. त्यातल्या पहिल्या वज्याचं नाव आहे मी आणि दुसऱ्या वज्याचं नाव आहे माझं. महाराज म्हणतात, मी आणि माझे धरी टाकी परती ओझे. ही दोनच वजे, मी पणाचं आणि माझेपणाचं. ऐकायला लागलं का? ध्यान देऊ. पहिलं वज मी, पहिलं वज काय हो बोला की मी, आणि दुसरं वज महाराज माझं. ह्या दोन वजे माणसानं घेतलेले आहेत आणि ही दोन वजे उतरत नाही. आणि देवाच्या जवळ जाण्यासाठी ही दोन वजे टाकून जावं लागते. ऐकायला लागलं का? त्या गवळणी म्हणतात, माझी आम्ही पणाचा करून फराळ उरला खावयाशी बैसला सकळ ऐसा भुकाळू आनंदाचा गोवळ याशी ग्राशी तानपुरे माझा खेळ आता काय देऊ याशी हो उत्तर आहे. बरोबर आहे का नाही? आता काय देऊ, हा, आता काय देऊ नसता जवळी. थोडक्यात की देवाच्या जवळ जाण्यासाठी मी पणा आणि माझेपणा ही दोन वजे टाकून दिले तरच देवाला जवळ करता येते, नाही तर देवाच्या जवळ जाता येत नाही. आणि सगळ्यात जी बेजार आहेत माणसं, ह्या दोन गोष्टींच बेजार आहेत का नाहीत? बोला की मी माझं ह्यानंच बेजार आहेत का नाही सांगा बरं. महाराज नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. नाथ महाराज म्हणले, जुन्या काळात बैलगाडी असायची आणि बैलगाडीच्या खाली कुत्रं चालायचं आणि त्याच्या डोक्यात एकच असायचं, गाडी जी वढायलोय ती मी वढायलोय. असं बऱ्याच कुत्र्याला वाटतंय, ही ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? मी 2 पायाच्या कुत्र्याबद्दल बोला ना, 4 पायाच्या कुत्र्याबद्दल बोलायलो. बऱ्याच कुत्र्याला वाटतंय ही जी व्हायला लागले ती माझ्यामुळे व्हायला लागले. मी म्हणून सप्ताय, मी मेल, तू मर, तू मेल्यावर चांगले चांगले महाराज येणार आहे, तू मरत नाहीस तोवर येत नाही. लक्षात ठेव. म्हणजे ही वजेच आहेत ना, ही काय सांगा बरं, वजेच आहेत. त्याला ओवी आहे. नाथ महाराज म्हणतात, गाडी खाली चाले श्वान मने माझा वेग आहे गहन. गाडी खाली चलतन म्हणतं माझा वेग गहन आहे. तसं आपल्याला सुद्धा बऱ्याच जणांना वाटतंय करणारे आम्ही, आपण करणारे नाहीत, करता करविता देव. ही लक्षात ठेवा. सगळी संपूर्ण चलती त्याची आहे, आपलं इथं काही चलत नाही. म्हणून मीपणा आणि माझेपणा ही दोन वजे अति महत्वाचे आहेत. ही दोन वजे काढून टाकावं लागतात. आम्ही हमेशा दृष्टांत सांगतो. काय झालं, एक राजा साधूच्या आश्रमात गेला. माझ्या लक्ष द्या. एक राजा साधूच्या आश्रमात गेला नंदू महाराजांना. आश्रमात गेल्याच्या नंतर साधूला सांगितलं त्यानं की राजा आहे, मी राजा आहे. महाराज म्हणले तू राजा आहेस? म्हणले हो राजा आहे. पण महाराज म्हणले जोपर्यंत प्रजा आहे तोपर्यंत तू राजा, प्रजा संपल्यावर तू कोण? ते मला बरोबर आहे ह्यांचं. ते मला माझ्याकडे पैसा आहे, मी श्रीमंत आहे. महाराज म्हणले जोपर्यंत तुझ्याकडे पैसा आहे तोपर्यंत तू श्रीमंत, पैसा संपल्यावर तू कोण? म्हणलं हे बी बरोबर आहे. ते मला महाराज माझ्या अंगात ताकद आहे, मी योद्धा आहे. महाराज म्हणले ज्या वेळेला युद्ध आहे त्यावेळेला तू योद्धा, युद्ध संपल्यावर तू कोण? ऐकायलात ना लक्ष देऊन. ह्याच्या बी मनात प्रश्न पडला. म्हणला खरंय की महाराजाचं.
जोपर्यंत प्रजा तोपर्यंत राजा, जोपर्यंत पैसा तोपर्यंत श्रीमंत, जेव्हा जेव्हा युद्ध तेव्हा तेव्हा योद्धा. मग आता ही सगळं संपले मी कोण? त्याचा बी डोक्यात गोंधळ झाला. ते मला महाराज आता तुम्ही सांगा मी नेमका कोण, तुम्ही सांगा मी नेमका कोण. गुरुजी म्हणले असं म्हणणार तरी तू कोण? लक्षात आलं की नाही? ज्ञानेश्वर निवृत्तीचा नेमके आपण कोण आहोत याचा विचार करा. माझ्या लक्ष द्या, कीर्तनात लक्ष राहू दे थोडस. म्हणजे मी कोण आहे याचीच आपल्याला जाणीव नाही. म्हणजे मीपणा आणि दुसरी गोष्ट आहे माझेपणा. पहिलं वज कोणतं? मी. आणि दुसरं वज माझं. वजे किती? इथं 2 आहेत. आणि देवाला हीच वजे जमत नाही. हे मीपणाचं वज निघून गेलं की माणसाला वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. माणूस डायरेक्ट देव होऊन जातो. तुका म्हणे देव झाला म्हणजे अहंकार म्हणजे मीपणा माझेपणा हे निघून गेला की माणूस डायरेक्ट कोण होतो? देव होतो. वेगळा परमार्थ करायची गरज नाही. फक्त ही सगळ्यात बेकार आहे. कोणतं? काय काय बेकार आहे? मीपणा. आणि दुसरी गोष्ट काय? मी आणि माझच की 2च बेकार आहे. बाकी दुसरं काही बेकार नाही. वजे 2च आहे. वजे किती? काय बोला की वजे किती? 2 आहे. वजे 2 आहे. तशी वजे टाकायचे ठिकाणं बी 2च आहेत, जास्त नाही. किती वजे? वजे किती ना तुम्हाला? 2. मग वजे टाकायचे ठिकाणं बी किती आहेत? 2च आहेत, लय नाही. पहिलं वज घालू तयावरी भार आणि वाहो हा संसार देवा पायी. वजे किती? 2. वजे टाकायचे ठिकाण किती? 2. त्यातलं पहिलं ठिकाण तुका म्हणे घालू तयावरी भार. कुणावरी? देवावर. आणि त्याच्यावर जर भार घातला रे बाबा मग होय महाराज काहीच टेन्शन नाही ना. तसं तुका म्हणे भार घातलिया वरी त्याच्यावर वज टाकलं होईल कैवारी नारायण. म्हणजे वज टाकायचं पहिलं ठिकाण आहे देव. बोला वज टाकायचं पहिलं ठिकाण देव. वजे किती? 2. वजे किती? काही नुसती जेवायला काय बोलत की मोकळे मन. वजे किती पोरं? दाजी वजे किती? जवळ बसले बोलावतं लागेल बरोबर आहे का नाही सांगा. वजे किती? हा किती? 2 म्हणा. पहिल्या वजाचं नाव मी आणि दुसऱ्या वजाचं नाव माझं. जमलं की हो? जमलं की राव. असं काय ते काय चांगला मोसम झाला. दुसरं वज माझं. वजे किती? 2. आणि वजे टाकायचे ठिकाण किती? 2. पहिलं ठिकाण देव आणि दुसरं ठिकाण माझे. आणि तुम्हा संतावरी ओझे. थोडक्यात वज देवावर आणि दुसरं वज संतावर. बघा तुम्ही आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे माझे. म्हणजे आता 2 मुद्दे लक्षात आले. वजे 2. पहिल्या वजाचं नाव मी आणि दुसऱ्या वजाचं नाव माझं. जमलं आता. आणि वजे टाकायचे ठिकाण 2. पहिलं ठिकाण देव आणि दुसरं ठिकाण संत. आता लक्षात ठेवा. 2 मुद्दे तर क्लिअर झाले. आता माझ्या लक्ष ताईत बसा. ढे अंगान कळत नाही. नीट बसा. बेटे बेटे सावधान. हा जमला आता बसायचं. आज्ञाधारक घेतलंय लक्षात ठेवा. इकडे लक्ष द्या. वजे 2 आणि वजे टाकायचे ठिकाण बी 2. आता इकडे शांत ऐकावं. देवावर बी वज टाकलं तरी हलकं होते आणि संतावर वज टाकलं तरी बी हलकं होते. नेमकं टाकायचं कुणावर हे ज्याचे त्याच्या हातात आहे. आता थोडं लक्ष द्या. देवाकडून बी गेलं तरी काम होतंयच आणि संताकडून गेलं तरी काम होतंय. मग नेमकं आपण कोणत्या मार्गाने जायचं हे आपलं आपण ठरवायचं. फरक काय आहे? फरक एकच आहे. कोणता आहे बा फरक माहिती का? देवाकडून काम करायचं झालं तर देवाचं काम म्हणजे सरकारी काम आहे. कसलं काम आहे? सरकारी काम. SBI बँकच म्हणा थोडक्यात. आणि संत म्हणजे पतसंस्था आहे. कळायला लागलं का? SBIचं कसं असतंय? काम होत नाही असं नाही. काम होतंय पण त्यांच्या नियमात बसल तसं. जसं सिरियलनं येईन तशी फाईल मंजूर होणार. बरोबर आहे का नाही? आणि संताचं काम कसं आहे? डायरेक्टच काम करते. कारण त्यांची हॉटलाईन आहे, त्यांचा वशील आहे.
ती वशिल्यावर काम होते त्यांच्या पतसंस्थेत कसं असतंय आपण गेलोत बी या 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 बसा 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 या त्या आपल्या अकाउंट नंबर सेट त्यांना माहीत असते साहेबाचे पैसे भरायचे साहेबाचे पैसे काढायचे असला धंदा चहा पाहिजे तिथं आपल्याला आणि SBI मध्ये जहागीरदार बी दिला तर गेला तरी लाईनला उभा राहायचं अहो साहेब ही फाईल ती सही आणून घ्या आधार कार्डाचा नंबर चुकला सही ही चेंज आहे वेगळी आणि ती सगळं कागदपत्र गोळा केले की लंच टाईम झाला ती त्यांचं बिघडून जातं सगळं कार्यक्रम बरोबर आहे का नाही सांगा मग ते लवकर काम होत नाही काम होत नाही असं नाही काम होतंय पण कामाला गती कमी आहे देवाचं काम कसं आहे देव म्हणते अगोदर पेंटिंग मध्ये भरपूर फाईल आहे त्यांच्या मान्य झाल्याशिवाय नवीन फाईल आम्ही मान्य करीत देवाकडून नंबर हो येत आहे की काम होतंय पण नंबर न काम होते मग माणसाला एवढा टाइम आहे का हा मग काय करायचं मग संताकडून जायचं संताचं कसं आहे संत म्हणजे पतसंस्था आहे संत म्हणजे कसली संस्था आहे पतसंस्था आहे लगेच काम होणार मग तुम्ही म्हणता लगेच काम होते संताकडून कसं काय आता ताईट बसून नीट आहे का तुम्हाला कळते का नाही कळत मला माहीत नाही पण कसं आहे जेवढ्या बी पतसंस्था आहे पतसंस्थेत लवकर कामं का होतील माहिती का तुम्हाला जेवढ्या बी पतसंस्था आहेत त्या सगळ्या पतसंस्थेची SBI ला अकाउंट आहे तिकडं फाईल टाकली की मंजुरीसाठी तिथंच जाते ही ध्यानात कळायला लागलं का नाही आणि ती मुख्य शाखा आहे ना त्या मुख्य शाखेवाल्याचं संताचं चांगलं चालतंय SBI चा जे मॅनेजर आहे SBI ची ज्याची बँक आहे देव समजा त्याचं आणि पतसंस्थावाल्याची जॉईंट खातं आहे ती स्वतः म्हणायला लागली आम्हा देवाच्या संगात नाही विसंबत येरा म्हणजे देवाचं आणि संताचं चांगलं जमते कळायला लागले का नाही त्याच्यामुळं संताकडे फाईल टाकली की ती तात्काळ मंजूर होणार ऐकायला लागत का नाही लगेच मंजूर होती फाईल आणि देवाकडे म्हणलं की टाइम लागत मग आता कुणावर वज टाकाय परवडायला लागले सरळ सरळ संताव कारण गडबड आहे ना आपल्याला काम काय आपल्या मागे कमीत काय एवढंच काम नाही ना देवाकडे कुठं नंबरला लागा आणि हे करा आणि ती करा त्यापेक्षा इकडे पतसंस्थेत डायरेक्ट काम व्हायला लागलं पण पतसंस्थेवाले मटेरियल कुठून आणते संस्थेवाली SBI मधूनच माल आणते तर कुठून आणते दुसरीकडून इथूनच पैसे आणते पण यांचं एकच ह्यांचं डायरेक्ट वशील आहे ह्यांची डायरेक्ट चलती गेल्या गेल्या स्वतः जगाचा मालकच त्यांना दंडवत घालणार घाल पण संत दिसल्या बरोबर घाली दंडवत पुजोनिया डायरेक्ट त्यांच्या पायावर दंडवत करतो मग आता त्यांच्या पायावर जर देव दंडवत करीत असेल तर देव त्याने आणलेलं काम करणार नाही का अहो सरळ बरोबर आहे की पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा ज्ञानोबा म्हणतात तुम्ही अच्युतात्मनिर्धारी देव तुमचा आज्ञाधारी तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी संत म्हणतील त्याचा देव उद्धार करणार देव माग पुढे बघत नाही संत एखाद्या वेळेला बोलले संत बोलले हे साठे महाराजाचा उद्धार करा की देव माग काय काय कुटाने झाले हे तपासित नाही संत बोललेच ना महाराज प्रमाण त्यांच्या बोला आणि देव भक्ताचा अंकित संत बोलले की देव काम करणार माग पुढच्या चौकाशा देव करीत नाही अहो खाली बसायचं झालं तरी देव भेटतो म्हणलं तर हा चला न पुसता जाता नये आणि खाली बैसता ही बिहे खाली बसायला देव भेटतो संत जर बोलले तरच खाली बसणार मग भगवान बाबा सारखे संत बोलून गेले पूर्ण करण्याची जिम्मेदारी देवाची आमच्या इकडे बीड जिल्ह्यात ते नागापूर नावाचे गाव आहे नागापूर बीडच्या जवळ त्या नागापूर संपूर्ण माळी समाजाचं गाव आणि तिथं भगवान बाबाचा नियम असायचा कीर्तनाचा महाराज कशी पद्धत होती माहिती ऐका बाबाला तिथं 5 किलोमीटर वाजवीत गाजवीत आता जशी आपण मिरवणूक काढीत आणली का नाही तसं वाजवीत गाजवीत बाबाला 5 किलोमीटर न्यायची मग गेल्या गेल्या बाबाला आंघोळ घालायची आंघोळीची पद्धत अशी होती परिसरातल्या सगळ्या लोकांनी एक एक घागरी पाणी आणायचं आणि बाबाच्या अंगावर टाकायचं जेवढ्या जास्त घागरी तेवढा पाऊस जास्त पडायचा ताकद आहे ती संतांची बरोबर आहे का नाही आणि मग ती सगळं झालं की मग बाबाचं जेवण असायचं जेवण झाल्यावर 12 वाजता काल्याचं कीर्तन 12 ते 2 आणि मग बाबा निघून जायचे आता बघा माझ्याकडे नेमकं योग असा झाला ज्या घरी बाबा मुक्कामाला यायचे समजा आंघोळीला जेवायला
त्या घरचं एक बारकं पोरगच मेलं. बाबा तर आलेले 5 किलोमीटरवर. घरचे माणसं सगळे कमिटीतले गेले, म्हणजे काय करायचं कसं करायचं सांगा. त्यांनी सांगितलं असं करा, बाबाला ह्याच्यातलं काहीच कळू द्यायचं नाही. मेलेले रूममध्ये ठेवून दिलं. गाणे गाऊन स्वयंपाक केला बाईनं, आणि स्वयंपाक हे झाल्याच्या नंतर बाबा आले, ताटावर बसली. जीव द्यायचं कीर्तन करून बाबा निघून गेल्याच्या नंतर ह्याची माती करायची. तोवर बाबाला काही कळू द्यायचं. श्रद्धा भगवान बाबावर, किती श्रद्धा सांगा बरं. बाबा निघून गेले आणि बाबा आले गावामध्ये. आल्याच्या नंतर जेवाय बसले. बाबाची गप्पून दरवर्षीच असल्यामुळे नजर गेली, आरती तुझं पोरग कुठं गेलं, पोरग कुठं गेलं म्हणलं की माय वाढायला होती, हातातलं बघून पडलं. बाबा तो गेला. गेला म्हणले हो गेला. असा कसा गेला म्हणले, काही म्हणला नाही काय नाही, येतो नाही जातो नाही. कसं काय गेला, गेला नसेल म्हणले झोपला असेल. कुठे दाखवा त्याचं ताट वाढा. बाबाच्या शेजारी त्याचं ताट वाढलं आणि चला म्हणले दाखवा. खोली उघडली न असं मड पडलेलं, अशी थाप टाकली पाठी. ए गोविंदा उठ, इथे येऊन झोपलाच काय, जेव्हा ताट केलंय. थाप टाकली की झोपीतून उठावं असं पोरगं उठलं आणि ताटावर बसलं. ही भगवान बाबाची. मेले माणूस जिथे उठविल आणि वेळ काळा ते घ्रासी लगा. थोडक्यात मेलेले माणसं जिवंत केले का नाही केले, बोला भगवान बाबांनी केले का नाही केले. मेलेले जिवंत केले, मेलेले. मग मला सांगा, आपलं काम जर संताकून होत असते, होणार आहे आपलं काम संताकून, त्याच्यामुळं आपल्याला देवावर वजन टाकाय परवडतंय का संतावर वजन टाकाय परवडते, तुम्ही सांगा आता. चला हा संतावर, कारण तिकडून डायरेक्ट हॉटलाईन आहे ना. कळायला लागलंय का नाही. हातात फाईल पडली की 2 मिनिटात मंजुरी, थांबा आता रिपोर्ट घेऊन आलो. जसं रिपोर्टला आपण रक्त चेक करायचं होते 2 मिनिटात रिपोर्ट येतोय, तसंच संताकडं फाईल टाकल्याबरोबर तर 2 मिनिटात रिपोर्ट येतोय. लगेच संत जाणार की काम करून येणार. आपल्याला जायचं म्हणलं की रे रांगेत उभा राहार, ती नंबरला लागार, ओळख नाही पाळख नाही, असते का असते नसते सांगावर, एवढा कुठा नाही. म्हणून संतावर वजन टाकल्याच्या नंतर जर आपलं 100% काम होत असेल तर तुकोबऱ्या म्हणतात आम्ही बी तेच केलं असे. आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, पण कसं वाटायला लागले का पुण्यतिथी का बोर व्हायला लागले. होय बोर व्हायले, चहा सांगू एकदा म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. इकडे लक्ष द्या. घालो निया भार, आम्ही बी एकच काम केलं. आम्ही बी वज कुणावर, भार शब्दाचा अर्थ वज होतो. आम्ही वज टाकलं संतावर. कुणावर टाकलं, संतावर. संतावर वज टाकल्याच्या नंतर निश्चिंतता प्राप्त होते. म्हणून आम्ही बी त्यांच्यावर वज टाकलं आणि निश्चिंत झालो. घालो निया भार राहिलो निश्चिंती, निश्चिंत राहिलो. इकडे बघा माझ्याकडे, वज अशा माणसावर टाकायचं की तिथं वज टाकल्याच्या नंतर गॅरंटी पाहिजे की कामच होणार आहे म्हणून. ऐकायला लागलात का नाही. मग संतावर वज टाकलं की आम्हाला गॅरंटी, आम्हाला विश्वास आहे काम होणार आहे म्हणून. त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत राहिलो. घालून या भार राहिलो निश्चिंती. समजा वेळगाव, आता ह्या वेळगावातून आबा मला एक बी फोन आला नाही की आज तुमचं कीर्तन आहे बाबा, या बाबा सेवा आहे बाबा. सरपंचाचा नाही आणि कुणाचाच नाही आज, म्हणजे फोनच नाही मला कुणाचाच आला नाही. हा का केला नाही फोन, फोन का केला नाही गावाल्याने सांगा. हा फोन का केला नाही याचं उत्तर एकच आहे. हे बघा महाराज, ती आम्ही सगळी जिम्मेदारी नंदू महाराज टाकलेली, त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहेत. आम्हाला माहिती ती काय करते ती बघते त्यांची ते. म्हणजे वज टाकीत असताना निश्चिंतता प्राप्त व्हावी अशावर वज टाकायचं. लक्षात यायला लागले का नाही. म्हणजे आम्ही निश्चिंत आहेत, आम्हाला माहिती काम होणार आहे. ऐकायला लागलात का नाही. तसं संतावर वज टाकलं की काम होणार आहे. कसं असतंय हे बघा, एखादा माणूस लग्नाला चाललाय आणि लग्नाला चालले, शेजारीच मळा असल्यामुळं शेजारी त्याला सांगितले माझे बैल तेवढे पाणी पाज. मी लग्नाला चाललो, माझे बैल काय कर पाणी पाज. ते म्हणलं हो काय अडचण नाही जा. एखादं वज टाकून गेलंय माणूस, आपले बैल महागट होते पण पहिले त्याचे बैल पाणी पाजून आणते का नाही. एखादा मला जाऊ दे त्याचं काय नाही, नाही तसं नाही, ती त्यानं मला सांगितलेलं आहे ते काम करावं लागेल त्याचं, बरोबर आहे का नाही. तुम्हाला एकादशीचं व्रत माहीत असेल, ब्रह्मचारी व्रत माहीत असेल, तुम्हाला पिपाणी व्रत माहिती का. पिपाणी पिपाणी माहिती का नाही. पाणी पी म्हणल्याशिवाय प्यायचं नाही, त्याचं नाव पिपाणी व्रत. लक्षात आलं का.
सोपं व्रत आहे किंवा बरोबर आहे का नाही? सोपं व्रत आहे. वज टाकल्याच्या नंतर माणसाच्या जीवनात निश्चिंतता प्राप्त व्हावी अशावर वज टाकायचं. मग आम्ही संतावर वज टाकलं, त्याचा परिणाम असा झाला की निरविली संती विठोबाशी. निर्वण करणं शब्दाचा अर्थ आहे सांभाळे घालणे. लक्ष द्यायला लागलंय का नाही? काय घालणे? सांभाळे घालणे. तुम्ही निरविल्यावरी मग मजहरी उपेक्षिना, किंवा तुका म्हणे आईशी करा निर्वण मग तो रक्षण करील माझे. तुम्ही जर निर्वण केली, निर्वण म्हणजे सांभाळे घालणं. मग आता इकडं बघा, निरविली वज कोणावर टाकलं आपण? मी माई शपथ हाणून घेईन बघा. बोल जाऊ तुम्ही थोडस. तुम्ही निष्ठाचे खून येतात काय? गाथा पाठ आहे तुमच्या का काय मला कळत नाही. उभे निष्ठाचे कर मग पुढे बसून मला एकदा असं करायचं. मला वाटायचं लय अभ्यास सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. कीर्तन झालं मला काय अभ्यास आहे म्हणले बहिर राहते हे हाणून घेतो असल्या बाहेर पुढे. त्याच्यामुळे बोलत चला मला थोडंसं म्हणजे माझ्या नुसती बघत येत अशी वर. इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. काय चाललं होतं तू सांग म्हणा. आम्हाला कशाला विचारायला लागला? पैसे तू घेतो रान ठोक्यान देतो म्हणा. तू सांग काय सांगायचं ते. कुठून आलं तर लक्षात आहे का नाही? कुठून आलं तर काहीच घेणं देणं नाही आपल्याला. उगं घरी गरमत इथं करमत आहे मस्त बसायचं, बाकी काही डोक्यात नाही दुसरं. का काय चाललं होतं? वज वज. इकडं बघा, निर्वण करणं म्हणजे सांभाळे घालणं. बरोबर आहे का नाही? आता कसं आहे, आम्ही वज टाकलं संत. कुणावर टाकलं? त्याच्यामुळं आमची संतांनी देवाकडे निर्वण केली. बघा इकडे लक्ष द्या. निरविली कुणी? संती. कुणाबरोबर? विठोबाशी. आता रामायणातला प्रसंग आपण हमेशा सांगतो. ज्या वेळेला लंकेची पाहणी करायला जायचं, कुणाला पाठवायचं? सीताशोधीला. कुणा पाठवायचं म्हणून सर्वानुमुखे निर्णय झाला की जय हनुमान. बरोबर आहे का नाही? हनुमंतरायाला पाठवायचं. हनुमंतरायाने सूक्ष्म रूप धारण केलं आणि लंकेत प्रवेश केला. कुठं नाच गाणे, कुठं तमाशा, कुठं काय मांसाहार मद्यपान. काय रावण नालाय काय म्हणला? काहीच परमार्थ नाही. पण एका ठिकाणी टाळं वाजलेली दिसली. म्हणला हाय 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 हाय. एक जण इथं हाय म्हणला. बरोबर आहे का नाही? बघायला गेला तर कोणाचं घर होतं ते? बिभीषणाचं. अहो बिभीषणाचं घर. दारात तुळशीचं वृंदावन. आणि मग तुळशीचं वृंदावन म्हणला हाय, पण एवढ्या भाळून जायला न ग म्हणला. कारण चांगल्या माळकऱ्याच्या किराणा दुकानात अंडे असते ती कायला, ह्याच्यावर काही काढायसारखं नाही म्हणून. मग ते आपले डोक महाराज सांगतात की अंगण में देखे तो तुळशी का कुंडा, फ्रीज में देखे तो मुर्गे का अंडा. असं बी व्हायला नको म्हणला. थांबू थोड्या वेळ दम धरू. दम धरला. सकाळ झाली. बिभीषणानं आंघोळ केली आणि रामाचं भजन सुरू केलं. हाय हाय म्हणला, आपलाच माणूस आहे म्हणला. जवळ गेला. म्हणला ओ नमस्कार, मी हनुमंत, मी रामाचा सेवक आहे आणि तुम्ही रामाचं भजन करायला म्हणून आलात? आलो म्हणला. बरं झालं म्हणले तुम्ही आलात, मला बरं वाटलं, समाधान वाटलं. रामभक्त आहे तुम्ही? हो म्हणले, मी तुमचा गुरुबंधूच आहे, मी बी रामभक्तच आहे. मग तुम्ही कसं काय आलात? बिभीषणाने विचारलं. इकडं कसं काय आलात? म्हणले हे तुमच्या राजाने म्हणले रावण ते दिसाव म्हणले, त्याचं बुकीत थोबाड फोडतो म्हणले, ते नुसतं दिसाव म्हणले. आमच्या मालकाची बायको पळून आणली म्हणते, त्याच्या घरातलं तरी दिसलं तरी जीवच मारतो म्हणले. बिभीषण मला मी त्याचा सख्खा भाऊ. असं का? असं आहे उगा उगा म्हणलं. असं काय आपले रावण महाराज ते म्हणला चोंबाळूच नको, मी बी त्याचा दुश्मनच आहे, काही काळजी करायचं काम नाही मला. मग तो रावणानं सीता कुठं ठेवली हे सांगशील का? बिभीषण म्हणला सीता बी सांगतो आणि ह्याचं मरण बी सांगतो. काय काय लागलात का? नीट ऐका, आपल्या मुद्द्याशी एक रूप व्हायचंय. ह्याचं मरण कशात आहे हे बी सांगतो आणि सीता कुठं ठेवली हे बी सांगतो, पण एका अटीवर. म्हणले काय? रामाची भेट घालून दिशील का? ऐकायला लागलात का? कुणाची भेट घालून दिशील का? रामाची. हे हनुमंतराय ग बसाव का नाही, पुढचंच रान हाणायचा कैकायला नाद असतो. ते म्हणले रामाची भेट तर देतोच घालून, पण लंका बी तुलाच. लक्षात यायला लागले का नाही? लंका बी तुलाच देतो, काही काळजी करू नको म्हणले. म्हणून तर मनसी बिभीषण शहाणा तरी तो महामूर्ख जाना. बिभीषणाला बरेच लोक शहाणं म्हणतात, पण बिभीषणाला मूर्ख का म्हणले माहिती का तुम्हाला? का म्हणलंय बिभीषणाला मूर्ख? त्याचं कारण सांगतो. अहो देव मिळालता ना बिभीषणाला. कोण मिळालता? देव मिळाल्याच्या नंतर पुन्हा काही मागायची गरज आहे का? देव मिळाल्यावर काही लागतंय का पुन्हा? काहीच नाही. तरी बी हे ना महाराज बिभीषणा, मूर्ख बिभीषण तुझा आला शरण आणि लंका राज्यदान मागितले. मूर्ख बिभीषण शरण आला, देव मिळाला,
देव मिळाल्यावर काही मिळाल्यासारखं राहतंय का पुन्हा काही शिल्लक काहीच नाही तरी बी ह्यानं लंका मागितलीच म्हणून त्याला मूर्ख म्हणले लक्ष द्यायला लागले का नाही आता बघा मग विभीषण म्हणला मी रामाची भेट घालून देत असल्यावर तुला सीता कुठे ती बी सांगतो म्हणले ठीक आहे सीतेचा शोध झाला तर माझ्या बघा आपल्या अभंगाशी आहे आणि मग काय झालं विभीषणाचा हात धरला हनुमंतरायानं हात धरला आणि रामाजवळ नेलं आणि सांगितलं ही रावणाचा भाऊ होय तुम्हाला शिराणा आलाय ह्याचा स्वीकार करा बघा आता हनुमंतराय ही संत आहेत हनुमंतराय कोण आहे संत आहेत रामप्रभू देव आहेत आणि विभीषण हा जीव विभीषण आहे हनुमंतराय संत आहेत आणि रामप्रभू देव आहेत हनुमंत नावाच्या संतांनी जीव नावाच्या विभीषणाचा हात धरला आणि रामाच्या स्वाधीन केला सांगितलं हे बघा निरविली संती निरविली कुणी विभीषणाचा हात धरला संती म्हणजे हनुमंतरायानं आणि कुणाशी अर्पण केलं विठोबा देवाला सांगितलं हा सांभाळा आणि मग विभीषणाला हनुमंतरायाने देवाच्या स्वाधीन केलं निरविली संती विठोबाशी लक्षात आलं का नाही आणि मग आता काय देवाच्या जवळ गेल्यानंतर देवा बिहा लागला ना विभीषण म्हणले बिहू नको काही काळजी करायचं कारण नाही लक्षात आलं का नाही अजिबात काळजी करायचं कारण नाही बरीच माणसं घाबरत आहेत विभीषणाला देवानं सरळ सांगितलं की काय सांगितलं बघा इकडे आता थोडंसं लक्ष द्या ज्या वेळेला हनुमंतरायाने विभीषणाचा हात धरून रामाच्या स्वाधीन केलं आणि विभीषण ज्या वेळेला घाबरला त्यावेळेला जीवाला देवानं काय सांगितलं काळजी करायचं काम नाही आता माझ्याजवळ आलास सांगितली चिंता न करावी काळजी करू नको आणि त्याची पद्धत बी सांगितली पुन्हा कसं सांगितलं काळजी करू नको लावून या हात लक्षात आलं का नाही कसं असते आता हे नंदू महाराज किती पोरं आहेत आपल्याकडे जवळजवळ आता हे 100 आहेत बरोबर काय 100 विद्यार्थी समजा आहे किंवा मी संस्थेत शिकलेलो तुम्ही संस्थेत शिकलेलं आबा तुम्ही बी लहानपणी संस्थेत शिकलेलंच आहेत की आपण ही संस्थेत शिकायला गेल्याची पद्धत कशी असते माहिती का ही बारकी लेकरं आम्ही एखादं पोरगं नंदू महाराजाकडे नेऊन घालायचं हो हे नंदू महाराज ह्याला घ्या बरं एवढं नाही जाता जागा नाही का हो घ्या हो तसं काय मी म्हणालो म्हणून घ्या मग ती पोरगं नेऊन तिथं संस्थेत घातलं इकडं बघा तुम्हाला माहीत नाही ज्यांची पोरं शिकलेले आहेत शिकाय घातलेली त्यांच्या लक्षात येईल ह्यांच्या सगळ्याच्या लक्षात येईल तिथं त्याला गेलं की राहतो का इथं हो मग तिथं हो म्हणणार ती बाप निघून गेला पीटी मध्ये ठुणार आणि एकदा संस्थेत बाहेर येऊन असा अंदाज घेणार इकडं बघा असं बघणार आणि बघतच असं करणार ती गुरुजीच्या रूम कडे तसंच ती गुरुजीने म्हणायचं काय झालं दिलं बारक इकडे तुम्हाला दाखवतो ही बारक पोर गया ही जी बघ अरे काय झालं काय नाव आहे तुझं कार्तिक काय झालं कार्तिक राहिला मला कर्म नाही तिथून सुरू करणार ती पप्पाला फोडलं अरे नाही तसं मला अरे तसं नसतंय कार्तिक तसं नसतंय मी आहे तुला काय तुला पकवाज वाजवतोय तू का रे पकवाज थाप टाक बरं थाप टाक मला भंग कोणी थाप टाक त्याला कशाची थाप येते पहिल्या दी भंग भारी वाजवतो की रे येते तुला चाल म्हणता येते का कीर्तनात म्हण बरं सा रे ग म प ध नि सा म्हणलं ते म्हणणार सा नि र प सा होय वारी येतोय की रे कार्तिकला लय वारी येतोय उद्या आता चाल म्हणायची कीर्तन रडत असतील का मी आहे काळजी करू नको लावून या हात माता आणि सांगितली चिंता न करावी मी आहे काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही सांगितलं बिंदास्त राहा आम्ही आहे देवानं सांगितलं जीवाला तुम्ही जर मला शरण आला असाल तर तुम्हाला काळजी करायचं काम नाही तुम्ही जर वजच संतावर टाकला असेल तर संत माझ्या काळजातले त्यांनी जर माझ्याकडे आणून घातलंय तर मी तुम्हाला असा सोडणार नाही तुमचं कल्याण करणार पण तरी बी जीव घाबरलेलाच जीव घाबरल्याच्या नंतर कसं असतंय मग काही वेळेला इशारा करावा लागतो काही वेळेला काय करावं लागतो इशारा बऱ्याच गोष्टी इशाऱ्या वाचतात काही येडेली इशारा बी कळत नाही काहीच नाही लई येडे असते ती काही हो ना लई येडे इशारा कळायला पाहिजे महाराज बायकोला इशारा कळावा
हो, ज्या ज्या महंत मठाधिपतीचा त्याच्या शिष्याला इशारा कळाला तो मठाधिपती झाला महाराज. लक्षात आलं का माझं बोल? इशारा कळावा त्याचा. ते म्हणते आमच्या पोराला काही येत नाही पण इशाऱ्यावर चलतं, ह्यालाच महंत करा म्हणतात का नाही सांगा. इशाऱ्यावर चालता आलं पाहिजे, बाकी काही नाही. आपले लोक इशाऱ्यावर चलत नाहीत. बाईने इशाऱ्यावर चलावं का नाही सांगा बरं महाराज. इशारा दारात पाहुणे आलेत म्हणून घरात दिसल्याबरोबर चहा करायचा. साखर नसली तर ती कुठून बी आणायची, दूध आणायचं, पण ती इशारा कळायला पाहिजे. असं बघितल्याबरोबर चहा. बऱ्याच जणाला अगं पाहुणे आले चहा कर, हा 3 दिवस झाला आरडायले साखर नाही म्हणून चहा. तिथं नसतंय तसं पाहुणे देखत बोलायचं. पारू तुला कळानं गेलंय कसं कळानं. आमच्या देखत महाराज दूध नसलं तर आमच्या घरातून बाया माणसं बैठकीतून नाही पलीकडल्या गलीतून ती ग्लास लपवून जायचे दूध घेऊन यायचे. होता का नाही काळा असं सांगा जुन्या लोकांनी. पण लोकाला कळू द्यायचं नाही, इशारा कळायला पाहिजे. इशाराच कळत नाही महाराज. जीव घाबरून चालला, नाही आम्ही बुडवतो ना, आम्ही बुडवतो ना. देवानं सांगितलं काळजी करू नका. मी आहे म्हणला महाराज देवा कशाचं काळजी करू नका, काळजी करू नका. नुसतं म्हणालात काळजी करू नका. संसारात बुडालेली माणसं आहेत आम्ही. देवानं सांगितलं अजिबात नाही. मी आहे ना भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. पाणी बी लागू देत नाही तुम्हाला. तारू भला पांडुरंग आणि पाव भिजो नेदी अंग. थोडं बी पाणी लागू देत नाही. मी आहे काळजी करू नका. पहिला उभा दाता असा इशारा केला. कटी कर ठेवून कमरावर हात ठेवून मी तुम्हाला इशारा करायला लागलोय. काळजी करू नका. संसार काय करतो संसार. मी तुम्हाला सांगायलोय संसार रूपी सागराचं पाणी तुम्हाला कुठवर आहे असा इशारा केला. पण येडेली इशारा कळत. संसारात जी गुतून लई गुटलीत महाराज. चांगली लांबक्या मिशावले माणसं बायांनी गार करून टाकलीत महाराज. काही नाही, हसत नाही, डुलत नाही, कसला बी जोक सांगा असे बघा. तिकडे बघा त्याला आपण डावचायचं. हे काय झालं काय नाही, पप्याच्या मायचं ध्यान झालं तर ह्याच्यातच गेलेत, बाकी काय नाही. लय अवघड आहे ना महाराज. मी कंटाळून आमच्या सासऱ्याला फोन लावला. म्हणलं हिला घेऊन जा. मला बायको एक ध्यानात ठेवा, लक्षात आलं का नाही. हिला घेऊन जा म्हणलं. एवढा कुठे बेजार करीत असते का मला. हिला घेऊन जा. कीर्तन करू का, भागवत करू का, काय करू म्हणलं. हिला सांभाळू म्हणलं. एवढा त्रास देतात, हिला घेऊन जा म्हणलं. सासरा म्हणला लई कंटाळून जाऊ नका. मला कशाचं कंटाळून जाऊ नका म्हणलं. तुमच्या कर्माचे फळं आम्हाला भोगायची वेळ आली, मला हिला घेऊन जा. सासरा म्हणला लई बेजार होऊ नका. एकच फळ तुम्हाला दिले, अख्खं झाड मी सांभाळायलो. मला विचार करावं काहीतरी. आता काय करावं सांगा. लक्षात आलं का नाही. मग आता मी विचार करा म्हणला. तिथंच कुठे विचार. लई अवघड झालं आता काय. लई आणि माहेराला गेल्यावर बाया जास्त फोन लावतात. कवा बघायचं. आता हे मुंजेच दिसायले सगळे. ह्यांचं काही नाही का नाही. ज्यांचे झाले त्यांना विचारा. बाया माहेराला गेल्यावर आपल्याला जास्त फोन लावते. मी एक दिवशी म्हणलं माहेराला गेल्यावर जास्त फोन का लावतीस ग. ती म्हणली तुम्हाला कळावा टायगर अभी जिंदा आहे. लक्षात आलं का नाही. लय आवड आहे. आणि डोकं कसं चलत येते त्यांनाच माहिती. आपल्या बापाला मेळ लागला नाही. मी एक दिवशी आमच्या गावात एक जण नवरा म्हणला हे बघ मी दुबईला चाललो आहे. बायको म्हणली मला बी यायचे. तिकडे शेंट चांगले भेटते यायचे मला बी. नवरा म्हणला मी सुरतला चाललो आहे. बायको म्हणली मला बी यायचे तिकडून साड्या आणायच्या. नवरा म्हणला मी अमेरिकेला चाललो. ती म्हणली मला बी यायचे तिकडून सोनं आणायचे. हे कंटाळून म्हणला मी नरकात चाललोय. बायको म्हणली जा बाया मला कटाळा आला फिरायचा. हो बाया कसं डोकं लागत आहे कसं नाही देव जाणे त्यांचं. संसार आला. आता बायको असले कळ. मला कीर्तनाला निघाले आमची बायको आज म्हणली भांडे घासून जा. मला जीवच मारीन म्हणलं. भांडे घासाय का मी का माईकवाला आहे काय समजायलीच काय म्हणलं तुम्हाला भांडे घासून जा. सुट्टी नाही कोणाला. लक्षात आलं का नाही. जीवत मारीन म्हणलं. माझ्या मनावर चालायचं. भांडे घासून जा म्हणजे काय समजायचं म्हणलं. महाराज आहे मी, कीर्तन आहे माझं. भांडे घासा म्हणजे माझ्या मनावर चालायचं. मी आधी धुणार मगच भांडे घासणार. हा कार्यक्रम वजनात असते आपला. लक्षात आलं का नाही. कळालं मला वजन. तू चल दे पुढं सांग आता काय आहे ती. संसार त्रासदायक आहे म्हणून देवानं कमरावर हात ठेवून सांगितलं की कटी कर समचरण साजिरे. तुम्ही काळजी करू नका. कमरावर हात ठेवलेत, समचरण आहेत आणि राहिला भिवरे तिरी उभा. भिवर म्हणजे काय. होय भिवर म्हणजे काय. बरोबर आहे. बरोबर आहे. नाही बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे. काय म्हणले. बरोबर आहे म्हण. भिवर म्हणजे भीमाच ना, दुसरं काय. भिवर म्हणजे भीमेच्या तीरावर. कुठल्या तीरावर. भीमेच्या तीरावर. मग आता पंढरपूरला नेमकी भीमा आहे का चंद्रभागा आहे.
ही भीमा आणि चंद्रभागा सोडून द्या, नेमकी कोणतीही सांगा. नेमकी एक नदी का दोन नद्या तिथं सांगा की. भीमा आणि दोन्ही नाही, नदी एकच आहे, एकटी भीमाच आहे. चंद्रभागेचा काही संबंध नाही. जर चंद्रभागेचा संबंध असता तर चंद्रभागा तिरी वसविले नगर म्हणलं असतं, पण जुनं प्रमाण आहे भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. मग आता भीमाची चंद्रभागा कशी झाली हे सांगतो तुम्हाला. ताईट बसा एकदा, नीट बसा. भीमाची चंद्रभागा कशी झाली ऐकायचं का तुम्हाला? हा मग ऐका, ध्यान देऊन दाखवतो म्हणजे सांगतो तुम्हाला असं म्हणायचं मला. नीट लक्ष द्या. इकडे बघा माझ्याकडं. काय झालं? घडू नाही घडलं चंद्राकून एक पाप घडलं. कुणाकून काय घडलं मी सांगू नये तुम्ही ऐकू नये. लक्षात. गुरु पत्नी शिरत झाला म्हणून क्षय रोग त्या चंद्राला. आपल्या गुरुपत्नीलाच रथ झाला असला चंद्र. मग म्हणले काय करा, चंद्राला काहीतरी शिक्षा द्या. सभा बसविली. मग अध्यक्ष महादेवाला करा. अध्यक्ष महादेवाला केलं आणि मग तेवढ्यात नारद महर्षी आले आणि म्हणले अध्यक्ष बदला. म्हणले काय झालं तुम्हाला माहित नसतं ह्याच्यातलं. मी सांगायलो ना अध्यक्ष बदला, विषय संपला. अरे म्हणले मग का बदला? म्हणले हो ह्या बघा शेवटी कसं आहे, शेवटी चिखलाला पाणी काही तुटलेलं नाही. म्हणजे मग कसं काय? अहो म्हणले तुम्हाला माहित नाही, अध्यक्ष महादेवाला केले आणि शिक्षा कोणाला द्यायची? चंद्राला. तुम्हाला माहित नाही चंद्रन महादेव साडू त्याच्यामुळे कोणाला वाटणं आपल्या मेहुनीचं वाटोळ व्हा. कळायला लागलंय का नाही? ओ लक्षात यायला लागलंय का नाही? तुमच्या लक्षात आलं का नाही आलं काय माहित नाही. म्हणले कसे ही दोघं साडूत म्हणले मग काय? अहो काय आहे बघा, मूळ पुरुष कोण? स्वयंभू म्हणून शतरूपा राणी. स्वयंभू म्हणू आणि शतरूपा राणीच्या पासून 3 मुली आणि 2 मुलं झाले. देवहूती, आकुती, प्रसूती. मुलं झाले उत्तानपाद आणि प्रियव्रत. देवहूती दिली कर्दम महामुनीला. कर्दमनान देवहूतीला 9 मुली झाल्या आणि 1 मुलगा झाला. त्या 9 मुली म्हणजे नवविधा भक्ती आणि 10व्यांदा कपिला आले. आकुती दिली प्रजापती रुचीला, त्यांना मुलबाळ झालं नाही. आणि प्रसूती दिली दक्षाला. दक्ष आणि प्रसूती यांच्यापासून 16 कन्या जन्माला आल्या. त्यातल्या 13 दिल्या धर्माला, 14वी पितृगणाला, 15वी चंद्राला आणि 16वी सती महादेवाला. त्याच्यामुळे चंद्रन महादेव जमलं का? साडू म्हणले अध्यक्ष बदला. मग अध्यक्ष कोणाला? विष्णूला करा. अध्यक्ष विष्णूला केलं आणि विष्णूनं सांगितलं हे बघा चंद्रा पाप घडलंय का? म्हणले हो. हा का ही दांडकं आहे लोखंडाचं. लोखंडाचं दांडकं घ्यायचं. जगात जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थाला फिरायचं. ही दांडकं त्या पाण्यात बुडवायचं. जिथं हे लोखंडाचं दांडकं तरंगेल तिथं तो सचेल स्नान करायचं. मग तुझं पाप जाणार. चंद्र हरिद्वार ऋषिकेश गोदावरी सगळं फिरला पण लोकांना कुठं तरंगत असतं का? बोला की तरंगत असतं का? नाही. लोकांना तरंगलंच नाही महाराज. कंटाळून चंद्र पंढरपूरला आला. तिथं भीमा वाहत होती. आता मला एवढ्या मोठ्या नद्या तरलं नाही तर कवा तरायचंय म्हणून नाद सोडून देऊ म्हणला. पण पुन्हा मनात आलं संशय नसावा एवढीच नदी राहिली म्हणून. मग पुन्हा गेला पुंडलिकाच्या समोरासमोर एकदम आणि तिथं गेला आणि ती लोखंडाचं दांडकं पाण्यात बुडविलं. नंदू महाराज जसं बुडविलं तसं तरंगलं. घामत पुसला. जमलं रे बाबा म्हणला एकदाचं पाप गेलं. घाम पुसला. त्या चंद्रभागेत त्या भीमेमध्ये स्नान केलं आणि मग तिथं पाप गेलं. तेव्हापासून त्याला चंद्रभागा नाव पडलं. इकडे बघा कसं चंद्र के पाप भागा तो इसका नाम हो गया चंद्रभागा. लक्षात आलं का? चंद्राचं पाप तिथं गेलं म्हणून तिचं नाव चंद्रभागा. नाही तर पहिली भीमाच आहे. आलं. पुंडलिकाच्या समोरच आहे. तिथं बोर्डच आहे लावलेला लोहदंड तीर्थ. तुम्ही आपलं बांगड्या गी गोंगड्या गी ह्याच्यातच तुम्ही का तिकडे गेलाच नाही. ती जवळी सर्व तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी त्या लोहदंडात आणि करती आंघोळी वंदिती चरण आईसी पंढरी म्हणजे ध्याती. महाराज म्हणतात त्या तीर्थात आंघोळ केली की सगळ्या तीर्थाला आंघोळ केल्याचं पुण्य लागतं. कारण सगळे तीर्थ तिथं येते. कारण ती दांडकं सगळीकडे बुडवून आणलं होतं. कुठंच तरलं नाही तिथं तरलं. लक्षात आलं का? म्हणून ती भीमाच आहे. म्हणून तो देव आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी कटेवर हात ठेवून कटी कर समचरण साजिरे उभा कुठं राहिला भिवरे फिरे उभा. लक्षात आलं का नाही? इशारा केलाय मी आहे कमरावर हात ठेवलेला काळजी करू नका. पण मी मगाशी सांगितलं काही येडेली इशारा कळत इशाऱ्यावर चल जावं माणसं कळतच नाही.
माणूस म्हणाला अरे ही बघ रे थोडा इशाराच कळत नाही, इकडं जा तिकडं जा इकडं जा, आपलं सोडून देणार आणि बोंबलं थिंडत राहणार. बरोबर आहे का नाही? हे चांगलं आहे ती चांगलं आहे, हे चांगलं आहे ती उगच उगच फिरत राहणार घेण्यान देण्याचं. मसोबाला जा, आसराला जा, इकडं कुठं कोल्हापूरला जा, कुठं ख्या देवाला जा, त्या देवाला जा, आणि सगळीकडून फिरून 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 आल्यावर निराशा पदरात पडली की माणूस म्हणते ह्या बघा लई पकवायचे बघितले पण तुमच्याशिवाय पर्याय नाही. आता उगाच म्हणते, उगा उदाहरण म्हणून म्हणते का नाही माणूस, तुमच्याशिवाय नाही गाड्या आता लई बघितले आम्ही पण हे काही कामाचे नाहीत. म्हणते का नाही माणूस असं? तू कोबरा म्हणले लई फिरून बघितलं पण काही कामाचे नाही. शेवटी येडे जीव, कळत नाही, इशारा कळाला नाही. इशारा न कळाल्याचा परिणाम असा झाला की सगळीकडे फिरले आणि सगळीकडे फिरून आल्याच्या नंतर जिथं सगळंच थांबलं गेलं तेव्हा हरि जय जय विठोबा रखुमाई, 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 हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा सायास सगळे सायास संपले आणि कया जीवा मग काय केलं? धरिले केशवा पाय तुझे. सगळं संपल्याच्या नंतर देवा तुझे पाय धरले, कारण या जगात तुझ्याशिवाय आता पर्याय बोल नका. बस वजन वजन थोडं असं तुम्हालाच नाही, घरी बी वजन आणतोय मी असं. महाराज लोक घरी आले कोणी चहा प्यायला की बायकोला चहा गार, ती म्हणजे नसत्या घरी, चला हॉटेलमध्ये भेटतो काय मी भेट नाही. लक्षात आलं का नाही? वजन आणायचं आपलं, बघायचं जमलं जमलं, इकडे लक्ष द्या. सगळं संपलं, देवा तुझ्याशिवाय पर्याय नाही. पण पुरव सगळ्यांनी ऐका, अतिशय गोड बाबाचा कार्यक्रम तुम्ही केलाय, पण एवढं सुंदर करून मी देवाला धरून कार्य असलं तरच ते कार्य यशस्वी होतं, नाही तर कुठलंच कार्य यशस्वी होत नाही. करशी देवाविन आस अवघी होईल निरास, तृष्णा वाढविशी बहुवस कधी सुखास न पवशिगा, न करी दंभाचा सायास. नाट्याच्या भंगात तुकोबऱ्या म्हणतात किंवा तुका म्हणे देवाविन आणि केला शिन तो मिथ्या. मग देवा तुझ्याशिवाय पर्याय नाही. खुंटले सायास आणि कया जीवा, म्हणून शेवटी धरिले केशवा पाय तुझे. आता देवा तुझे पाय धरलेत, आता पाय सोडायची इच्छा नाही. मग एखाद्या कामाला माणूस एखादा हे बघ मी तुला 10,000 पगार देईन, नाही मालक 10,000 नाही लय कमी होते, फलाना 15 देतो म्हणलाय. उगच उगच म्हणते हां बरोबर जा तिकडे काही अडचण नाही. मग दुसरीकडे गेलं की 6, 5, 4 माणूस म्हणते पहिलंच बरं होतं आपलं 10वालं, तिच्या जागा जाणार. हा बघा पाय धरतो तुमचे हाय ते आपलं नाही, आता नका मला उगा नका, आता नाही, आता ते मला 10 पुरवत नाही, आता नाही बघा तसं करू नका, आता ह्या बघा लय फिरून नाही, आता तुमच्याशिवाय नाही नाही उगा नाही नाही मालक तसं करू नका, आता 10 बी देऊ नका, तुमच्या मनानं तुम्हाला जसं वाटतंय तसं. तपासतो आमच्या मनावर झालं, आम्हाला इशारा कळला नाही, आता तुझ्या मनावर देवा तुझ वाटे आता. लक्ष द्या, ते करी अनंता. आता तुला जसं करायचंय तसं कर,
कारण आमची इज्जत आता तुझ्या हातात आहे, आता आमची इज्जत घालू नको. तुका म्हणे संता लाज माझी लाज सांभाळ देवा, आता मला पाया वेगळं करू नको. आणि आता जर आम्ही तुमच्यावर भार टाकलेला आहे आणि तुमच्यावर भार टाकून जर वेगळं काही झालं तर आमची इज्जत जाईल. तुका म्हणे संत बाबाच्या पाठीशी कायम राहणार. कारण बाबाचं एवढं चांगलं कार्य जर तुम्ही करत असाल तर बाबा तुमच्यावर काशवी नजर कायम ठेवणार. आणि भगवान बाबासारख्या साधूचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर या जगात काय होणार नाही सांगा. बाबाच्या आशीर्वादानं काही होईल. कायमस्वरूपी गावावर भगवान बाबाची कृपा, भगवान बाबाची छाया आणि बाबाचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहावा एवढंच सांगतो. बघता बघता 11 वाजले, वेळ जवळजवळ झाला. एवढं सुंदर पब्लिक तर एवढी येईन म्हणून मला बी गॅरंटी. बाय आता कुठवर बसल्या तेव्हा बघू नका त्या थोपाट तोंडे. ए मी सांगायलो आहेत म्हणून. हा विश्वासच बाय आहेत, विश्वासच नाही राहिला बायाचा. विश्वासच नाही राहिला तर काय सांगावं. थोडा विश्वास ठेवी जा. लईच अवघड झालं. माझ्या बाय कुणा असं द्या मला फोन केला एकदा, कुठं आहेत म्हणलं मी पोहोचवलो इथं, व्हिडिओ कॉल करा. का खरा म्हणलं केला, फेटा म्हणलं हे गाडी ही हा ठोवा. मी परत लावला म्हणलं व्हिडिओ कॉल का केला, उगं केला म्हणली लेकरासाठी. म्हणलं खरं सांग 10 वर्षात केला नाही आज व्हिडिओ कॉल करायला का केला ग. म्हणले अहो आपल्या गल्लीतली एक बाई पळून गेली. म्हणलं तुम्ही कुठे आहेत बघा. हो का बाय आहे का. एवढा बी विश्वास नसतो का कुठं सांगा बरं महाराज. त्याच्यामुळे विश्वास ठेवी जा. एवढं सगळं गच्च भरलंय. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलंय. काही चुकलं असलं त्या कमाया ओटीत टाका. मी असा गुंडाळून नेतो, साकोऱ्याच्या पुढं झटकीतो. मला नेहून काय करायचं तुमचं तरी नेहून सांगा. बरोबर तेवढं शांती ब्रह्म पांडुरंग महाराज मुंडे माझे गुरु आचार्य ज्ञानेश भक्त अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देत असताना आपण सर्वजण या काय काय मला सांगा की काय नाही आपल्याला काय नाही. म्हणून या ठिकाणी सेवेला विराम. आपण सर्व जमलात, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो.